पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी मिळाली। 8वा केंद्रीय वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था असेल। आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक सदस्य अर्धवेळ आणि एक सदस्य सचिव असेल। आयोग स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्याच्या आत आपल्या शिफारसी देईल। शिफारसींना अंतिम स्वरूप दिल्यावर आवश्यकता असेल तर आयोग कोणत्याही बाबींवर अंतरिम अहवाल पाठवण्याचा विचार करेल। शिफारसी करताना आयोग पुढील गोष्टी विचारात घेईल: देशातील आर्थिक परिस्थिती आणि वित्तीय विवेकाची गरज, विकासात्मक खर्च आणि कल्याणकारी उपयोजनांसाठी पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत याची खात्री करण्याची गरज, योगदान न देणाऱ्या निवृत्ती वेतन योजनांचा विना अनुदानित खर्च, काही सुधारणांसह शिफारसी स्वीकारणाऱ्या राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवर शिफारसींचा होणारा परिणाम, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेली प्रचलित वेतन रचना, फायदे आणि कामाची परिस्थिती, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, संरचना, सेवानिवृत्तीचे फायदे आणि इतर सेवा शर्ती या विषयांवर विचार करण्यासाठी आणि त्यामध्ये आवश्यक बदलांवर शिफारसी करण्यासाठी केंद्रीय वेतन आयोगाची वेळोवेळी स्थापना केली जाते। साधारणपणे वेतन आयोगाच्या शिफारसी दर 10 वर्षांनी लागू केल्या जातात। हा कल लक्षात घेता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी साधारणपणे 1/1/2026 पासून लागू होतील अशी अपेक्षा आहे। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर लाभांमध्ये बदल करण्याची तपासणी करण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठी सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।